नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वकिली व्यवसाय करत असताना या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी काय असतात त्या शासनापर्यंत मांडायच्या, न्यायच्या आणि त्यांना त्यांचा हक्क अधिकार मिळवून देण्याची मानसिकतेच्या दृष्टिकोनानं मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांना व्हिजिट देऊन नागरिकांचा जनसंपर्क कशा प्रकारचा करता येईल या दृष्टिकोनानं फिरू लागलेलो आहे। आता घाटातून येत असताना आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न दिसला की हा घाटनांद्रा ते चिलका जो घाट आहे हा जवळपास हा रस्ता जो आहे घाट आणि रस्ता जवळपास 12 ते 13 किलोमीटर आहे आणि त्या 12-13 किलोमीटर नंतर चिंचोली लिंबाचे जे चिलकापर्यंत जवळपास 20 ते 25 किलोमीटर रस्ता आहे। चिंचोली लिंबाचे हे माझं जन्मगाव असल्यामुळं असं वाटतं की माझ्या भागासाठी कुठेतरी मला काहीतरी करावं लागणार आहे। मी चिंचोली लिंबाजी या गावी जन्मलो असल्यामुळं तिथंच लहानचा मोठा झालो आणि शिक्षणासाठी शहरात जाऊन उभा राहिलो। तर त्या धर्तीचे माझ्यावर उपकार आहे। लहानपणी कुठेतरी या चिंचोली लिंबाजीने या परिसरानं मला काहीतरी शिकवलं असेल, माझ्याकडून काहीतरी करून घेण्याची या भागाची मानसिकता असेल। आम्ही एवढा मोठा घाट असताना सुद्धा चिंचोली ते बनोटी बाजारला पायी यायचो। आम्ही त्या बाजार करायचो, बाजारामध्ये गोळ मिरच्या वगैरे आणि इकडचा जो माल वर न्यायचो, वरचा माल खाली आणायचो। माझ्या काहीतरी 10-12 वर्षाच्या वयामध्ये मी ते काम केलेलं आहे। बंधूंनो, आपण काही लांबचे नाहीये, पण माझं म्हणणं आहे आता हा घाट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनं आलेले आहे आणि हा घाट अतिशय खंगाळलेला आहे, खराब झालेला आहे। तिथं 2 पद्धतीने घाटाचा रस्ता अवेलेबल आहे, त्याला कुठल्याही प्रकारची तयार करायची गरज नाहीये। फक्त चांगल्या प्रकारचे जर कधी कठडे तयार केले, ज्या ठिकाणी रस्ता खचून गेलेला आहे ते चांगले जर कधी सिमेंटचे पॅक केले, दोन्ही गुण चांगल्या प्रकारे कठडे केले गेले, त्या दोन्ही गुण पाणी काढून दिले गेलं तर इतका सुंदर आणि इतका मोठा घाट होऊ शकतो। परंतु त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे, आम्हाला ते करून घ्यावं लागणार आहे। शासनाचे जे परिस्थिती पदाधिकारी असतात, तहसीलदार साहेब असतात, जिल्हाधिकारी साहेब असतात, बांधकाम भवनाचे अधिकारी असतात, इंजिनियर साहेब असतात, आमदार साहेब असतात आणि आजूबाजू भागाचे जे आमचे सरपंच साहेब आहेत, तलाठी साहेब आहे, ग्रामसेवक साहेब आहे आणि जे शेतकरी अधिकारी आहे ज्यांचा माल आम्हाला घाटावर घेऊन जावं लागतो, घाटावरचा माल खानदेशमध्ये घेऊन यावा लागतो, अशा सगळ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। आमच्या भागामध्ये दळणवळणाचे चांगले साधनं उभं राहिले पाहिजे। म्हणजेच काय, आमचा जो घाटनांद्रा ते चिलका जाणारा जो घाट आहे हा घाट चांगला बनला पाहिजे, 2 पदरी बनला पाहिजे। 2 पदरी बनला तर वाहन यायला अवघड नाहीये। भाऊ, आता मी बघितला 5-6 ठिकाणी त्याचं खचून गेलेलं आहे, वाहून गेलेलं आहे, तिथे गाडी घालणं सोपं नाहीये। एखादं चुकून थोडंसं टायर खाली गेलं तर जेवढे गाडीतले तेवढे गाडी गायब व्हायची परिस्थिती होती। असे काही लोक झालेले आहे। म्हणून माझी विनंती आहे, चिलका आणि या परिसरातील नागरिकांना, बनोटी झालं, बोरमाल तांडा झालं, गोरकुंड झालं, इकडे नांदगाव झालं, सातगाव झालं, इकडे पाचोरा तालुक्यामध्ये हा रोड जातो, तिकडे सोयगाव तालुक्याचा हा पट्टा आहे। या भाग कन्नड सोयगाव विधानसभेमध्ये माननीय आमदार संजनाताई जाधव यांच्या याच्यामध्ये येतो। या भागाचे खासदार माननीय श्री संदीपान भुमरे साहेब येतात, कारण की हा तालुका 2 पट्ट्यात कटलेला आहे। काही जालना जिल्ह्यामध्ये विधान लोकसभेला जातो, काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेला येतो। तर या भागाची डेव्हलपमेंट सगळे तयार आहे, परंतु या भागातील नागरिकांचं बी सहकार्य खूप महत्वाचं आहे। म्हणून मी चिलका गाववासियांना व परिसरातील नागरिकांना विनंती करतो, बंधूंनो, आपण सर्वांनी बांधकाम भवनला, जिल्हाधिकारी साहेबांना, तहसीलदार साहेबांना पत्र द्या की आमचा जो हा घाट आहे हा घाट खराब झालेला आहे। आमच्या मुलाबाळांना आम्ही काही घाटावर टाकलेला आहे, काही घाटावर आमच्या मुलाबाळ काही छत्रपती संभाजीनगर शहराच्या ठिकाणी जाता, आमचा जिल्हा आहे म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला वारंवार जावं लागतं। म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर हा घाट दुपदरी चांगल्या प्रकारचा सिमेंट रस्ता बनवून देण्यात यावा किंवा डांबर बनवून देण्यात यावा, जेणेकरून आमच्या या येणाऱ्या पिढ्या आम्हाला विचारणार नाही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं। आम्ही आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, चांगलं शिक्षण देऊन त्यांना पुढे नेऊ शकतो, पण केव्हा, जेव्हा त्यांना नागरिक सुविधा जर कधी उपलब्ध करून दिल्या तर ते करू शकतात। त्यांना शहराच्या ठिकाणी जर जायचं असेल तर चांगला रस्ता नसेल तर आपण पाठवते ते बी जात नाही, पण चांगला रस्ता असला तर आपण म्हणतो तुझा बाबा तुला काही अर्थ नाही आणि ते बी जाता रस्ता चांगला सगळं काही आहे। आम्हाला भविष्य घडवत असेल तर चांगलं शिक्षण करावं लागणार आहे। म्हणून चांगलं शिक्षण करण्यासाठी आम्हाला आमच्या भागाचे रोड चांगले करून घ्यावं लागणार आहे। तर सोयगाव त्या 43 रस्ता आहे, हा रस्ता चांगला लवकर चांगला झाला पाहिजे, कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट काम झालं नाही पाहिजे। पण आपल्या परिसराच्या नागरिकांनी आपले रोड चांगले करून घ्यायचे। शासन पैसे देतो, कोणाच्या हातचा पैसा नाही, कोणाच्या घराचा पैसा नाही, शासनाचा पैसा आहे। शासनाचा पैसा म्हणजे कोणाचा, ज्या भागातून रोड जातो त्या नागरिकांचा तो पैसा आहे।
म्हणून माझी विनंती आहे सर्व या भागातील नागरिकांना आपण थोडंफार बहुतेक सहकार्य करावं, सहकार्याच्या भूमिका घेऊन आपण पुढाकार घ्यावा आणि आपल्या मुलाबाळांना चांगल्या पदावर घेऊन जावं. या गावात तुम्ही बऱ्याच ठिकाणी विचारतो की तुमच्या गावामध्ये किती जिल्हाधिकारी तयार झालेले, कोणी जिल्हाधिकारी आहे आपल्या गावामध्ये? नाही. कोणी PSI आहे, कोणी पोलीस SP आहे, कोणीच नाही. मोठ्या पदावर कोणी नाही. बरं जज कोणी आहे झालेलं? जज बी नाही झालेलं कोणी. बरं कोणी एखादा कृषी अधिकारी वगैरे झालेले? नाही झालेलं. त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? भाऊ का होत नाहीये? तर आमच्या गावाचं काही एजंट असायला पाहिजे, आमच्या गावाचा काही पुढाकार असायला पाहिजे. आमच्या गावामध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी आमच्या गावाच्या लोकांची बी मानसिकता असायला पाहिजे. आमच्या गावाच्या लोकांनी जर मानसिकता ठेवली नक्कीच आमच्या गावचे अधिकारी बनू शकता. आता मी वकील आहे, कोर्ट तुम्हाला सांगू लागलेलो की भाऊ तुम्ही फक्त सहकार्य करा, तुम्हाला तुमचं घर बसल्या कोणी आणून देणार नाही, तुम्हाला बी एखादा नारा उभा करावा लागणार आहे. म्हणून तुमच्या गावाचा जो नाव आहे तिडका, या गावाचं नाव छत्रपती संभाजीनगर ठिकाणी लिहिलेलं आहे, सगळं मांडलेलं आहे, त्या गावाला मान्यता सगळं काय आहे. पण तुमच्या गावात कधी एखादा अधिकारी बनला नाही, मग तुम्ही कधी एखाद्या तहसीलदार साहेबाला, जिल्हाधिकारी साहेबाचं कधी एखादं व्याख्यान घेतलं का इथं? तर नाही घेतलं. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या गावात ना जिल्हाधिकारी साहेबांचं व्याख्यान झालं पाहिजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, जेणेकरून तुमच्या गावाच्या नागरिकांना कळेल की जिल्हाधिकारी कसं काय असतो. आणि जर कधी तुम्ही तसा कार्यक्रम घेतला तर नक्कीच तुम्ही आता शिकू शकत नाही, पण तुम्ही शिकवू शकता. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना, नातेवाईकांना शिकवू शकता, त्यांना सांगू शकता. आणि तुम्ही जर ते ऐकलं, जे शिकला ते तुम्ही शिकवसाल. तुम्हाला शिकायचं नाही पण ऐकायचं, ऐकलं तुम्ही शिकू शकता. म्हणून बंधूंनो, लंब चाललेलं आहे, मी शॉर्टमध्ये इथे घेतो की आपल्या भागामध्ये चांगले कार्यक्रम झाले पाहिजे, चांगले अधिकारी आले पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन लाभलं पाहिजे, तर त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपले मुलंबाळही मोठ्या पदावर गेले पाहिजे. खूप बोलणं झालं, आपलं सहकार्य भेटलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.